मित्रांनो, तुम्ही कधी परळी वैजनाथला रेल्वेने गेलायत का हो? बरं चला, किंवा लातूरला गेलाय का? लातूर रोडला. बरं, पूर्णा जंक्शनला तर गेला असेल. तर तुम्हाला नक्की एक अनुभव आला असेल. गाडी स्थानकावर येते, थांबते. 5 मिनिटं होतं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, पण गाडी काही सुटतच नाही. विचारलं तर सांगतात इंजिन बदलतायत आणि तुम्ही ते खिडकीतून पाहत राहता. इंजिन या बाजूने, त्या बाजूने, बाजूला जाताना. हा अनुभव आहे. मराठवाड्यातील तरी लाखो रेल्वे प्रवाशांचा हा रोजचाच अनुभव आहे. बरं, दररोज दशकांपासून आपण हे रोज बघत आलोय, पण आपण बोलणार आहोत की हे का होतंय, कोण जबाबदार आहे आणि या समस्येवर उपाय असताना काम का होत नाहीये आणि नेमकं हे प्रकरण काय आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, आधी समजून घेऊया की बायपास लोहमार्ग म्हणजे नक्की काय असतं आणि तो नसल्याने काय होतं. मराठवाड्यातील परळी वैजनाथ, लातूर रोड, पूर्णा, परभणी, अंकाई म्हणजेच मनमाड ही 5 जंक्शन स्थानक आहेत. या प्रत्येक ठिकाणी रेल्वे गाडी वेगवेगळ्या दिशांनी येतात आणि जातात. म्हणजे एखादी गाडी जर कोल्हापूरहून नागपूरला चालली असेल आणि मध्ये परळी जंक्शन वरून जायचं असेल तर गाडी स्थानकात शिरते, इंजिन एका बाजूवरून काढायचं आणि गाडीच्या दुसऱ्या बाजूला लावायचं, मग पुन्हा निघायचं. यात किती वेळ जातो बरं? 30 मिनिटं, काही वेळा 60 मिनिटं. बरं, एखाद्या प्रवाशाला जर कुठं पोहोचायची अर्जंट घाई असेल, एखाद्याची परीक्षा असेल, एखाद्याचं अर्जंट ऑपरेशन असेल, बरं एखाद्याची इंटरव्ह्यूसाठी मुलाखत असेल, मग त्याचं काय हो? तो काहीच करू शकत नाही. तो व्यक्ती प्लॅटफॉर्मवर बसून राहतो आणि वाट बघत बसतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बायपास म्हणजे काय असतं. सोप्या भाषेत सांगतो. जसं रस्त्यावर शहराला वळसा घालून गाडी थेट पुढे जाते, तसाच रेल्वेसाठी बायपास लोहमार्ग असतो. दौंड जंक्शन प्रमाणेच कार्ड लाईन स्टेशन तयार होणार आहेत आणि होईल. गाडीला स्थानकात शिरावंच लागत नाही, इंजिन बदलावं लागत नाही, थेट पुढे जाता येतं. वेळ वाचतो, इंधन वाचतं, प्रवाशांचा त्रास वाचतो. हे तंत्रज्ञान नवीन नाहीये, हा खर्च आकाशाला भिडणारा सुद्धा नाहीये. पण मराठवाड्यात हे का होत नाहीये हाच प्रश्न आहे. आता येतो खरा मुद्दा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे बायपास प्रकल्प मंजूर झालेले आहेत 2016 मध्येच बरं का. माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अंकाई म्हणजेच मनमाड, परळी वैजनाथ, लातूर रोड, परभणी आणि पूर्णा ह्या ज्या सगळ्या ठिकाणच्या जागेवर बायपास प्रकल्पांना सुद्धा मंजुरी दिली होती. म्हणजेच आज जवळजवळ 9 वर्ष उलटली आहे. म्हणजे 10 वर्ष कंप्लीट होणारच आहे आता, 10 वर्ष झालीच त्याला. आणि अजूनही मराठवाड्यातील प्रवासी इंजिन बदलण्याची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभे आहेत. आता तुलना करा याच दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील गुट्टी, पेद्दापल्ली आणि मोटीमारी येथील जे बायपास लोहमार्ग पूर्ण झालेत. काजीपेट असेल, विजयवाडा असेल, रेणीगुंटा असेल, येथील कामे अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहेत. मग आमच्या मराठवाड्यातच का होत नाही ते प्रकल्प पूर्ण? इथल्या प्रकल्पांकडे अनेक वर्ष दुर्लक्ष झालंय. हा योगायोग नाहीये मित्रांनो, हे धोरणात्मक दुर्लक्ष आहे, हे लक्षात घ्या. पण थांबा, थोडी सकारात्मक बातमीही सांगतो, कारण की हे होऊ लागलंय. काही ठिकाणी हालचाली सुरू झाल्या आहेत. जसं परळी वैजनाथ येथे सुमारे 1.9 किलोमीटरच्या लांबीच्या बायपास लोहमार्गाचे काम गतीने सुरू असल्याचे सांगितलं जाते. लातूर रोड येथे बायपास लोहमार्गासह स्वतंत्र बायपास रेल्वे स्थानकही उभारण्यात येणार असल्याचे बोलले जाते. स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुद्धा इथं उपलब्ध होतील. अंकाई म्हणजे मनमाड येथे सुमारे 2.21 किलोमीटरच्या बायपास मार्गासाठी जमीन अधिग्रहण पूर्ण झाले आहे आणि कालच्या वृत्तपत्रात सुद्धा ज्यांची जमीन अधिग्रहण बाकी आहे 3 किलोमीटरच्या, त्यांचं वृत्त सुद्धा आलेलं आहे. बरं, पण प्रत्यक्ष काम अजूनही संत गतीने सुरू आहे. आणि पूर्णा आणि परभणी ते अजूनही कागदावरच आहेत, फक्त कागदावरच. आता बोलूया या बायपास मार्गामुळे नक्की काय फायदा होणार आहे. कारण रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अनेकदा जनतेला या गोष्टींची कल्पना देतच नाहीत. बरं, रेल्वे तज्ज्ञांच्या मते अंकाई बायपास पूर्ण झाल्यास पुणे आणि शिर्डीकडे जाणाऱ्या गाड्यांचे अंतर तब्बल 28 किलोमीटरने कमी होणार आहे आणि प्रवासाचा वेळ 1.5 तासाने कमी होईल. परळी आणि लातूर रोड बायपासमुळे पुणे, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवासात जवळजवळ 2 तासाची बचत होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागपूर, जबलपूर, वाराणसी, रायपूर, धनबाद, कोल्हापूर, बेळगाव, मडगाव, सोलापूर अशा अनेक शहरांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. आज मराठवाड्यातून थेट काशी नाहीये, आज मराठवाड्यातून थेट कोलकात्याला जाता येत नाही, थेट बेंगलोरला जाता येत नाही. हे सगळं या बायपास मार्गांमुळे शक्य होऊ शकतं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आणखीन एक समस्या आहे जी तितकीच गंभीर आहे. ती म्हणजे परळी वैजनाथ ते लातूर रोड हा सुमारे 63 किलोमीटरचा विभाग आजही पूर्णपणे एकरी मार्गावर आहे. म्हणजेच सिंगल लाईन, म्हणजे एका वेळी फक्त एकच गाडी या मार्गावरून जाऊ शकते.
दुसरी गाडी आली की थांबायचं, सिग्नलची वाट पाहायची. ब्लॉक सेक्शनच्या भाषेत सांगायचं तर 2 स्थानकांमधील विभागात एका वेळी एकाच गाडीला प्रवेश असतो. स्थानकांमधील अंतर जास्त असेल तर गाड्या वारंवार बाहेर थांबतात. एका गाडीला उशीर झाला तर त्याचा फटका संपूर्ण विभागातील सगळ्या गाड्यांना बसतो. या मार्गावर कोणत्या कोणत्या गाड्या आहेत माहितीये? नांदेड पनवेल, पूर्णा हैदराबाद एक्सप्रेस, नांदेड बँगलोर एक्सप्रेस, नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस, धनबाद कोल्हापूर, अमरावती पुणे, छत्रपती संभाजीनगर तिरुपती, या सगळ्या गाड्यांचा वावर किंवा या सगळ्या गाड्या याच मार्गावरून जातात. आणि भविष्यात अहमदनगर बीड परळी नवीन रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर परळी जंक्शनवरील वाहतूक आणखीन वाढणार आहे. तेव्हा काय होईल? यासाठी या मार्गावर नवीन ब्लॉक स्टेशन्स म्हणजे क्रॉसिंग पॉइंट्स उभारणं खूप गरजेचं आहे. हे तुलनेने कमी खर्चाचं असतं पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. पण तेही अजून झालेलं नाही. आता मित्रांनो, आता राजकीय प्रश्न विचारतो, याला जबाबदार कोण आहे? मराठवाड्यातील खासदार असतील, आमदार आहेत, रेल्वे सल्लागार समित्यांवर जे काही तुम्ही प्रतिनिधी नेमलेले आहेत, पण या लोकांनी बायपास लोहमार्गासाठी किंवा रेल्वे मंत्रालयावर किती दबाव आणला त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. संसदेत किती वेळा हा प्रश्न उचलला गेला? आपल्या खासदारांनी किती वेळेस याचं आवाज उठवलाय? किंवा बजेटमध्ये मराठवाड्यासाठी किती तरतूद करण्यात आली किंवा करून घेण्यात आली? या प्रश्नांची उत्तर द्यायला कोणीच तयार नाहीये. कारण दुसरीकडे ज्या भागात राजकीय दबाव आहे तिथल्या रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण होतात. तेलंगणा, आंध्रचे उदाहरण घ्या. आपण ते सगळं नुकतं पाहिलंय. मागच्या सगळ्या व्हिडिओ परत पासून आपण चर्चा करतोय. ते लोक एकत्र येतात. मराठवाड्याला नेहमी उपेक्षाच का? कारण हा प्रश्न फक्त रेल्वेचा नाहीये, हा मराठवाड्याच्या न्याय हक्काचा प्रश्न आहे. मित्रांनो, मराठवाड्याच्या विकासाची गाडी जर खरंच पुढे न्यायची असेल तर आधी इथल्या रेल्वेची गाडी वेळेवर सुटली पाहिजे ना. बायपास लोहमार्ग, अतिरिक्त ब्लॉक स्टेशन्स, आधुनिक सिग्नलिंग व्यवस्था आणि भविष्यातील दुहेरीकरण हे सगळं एकत्रितपणे झालं तरच मराठवाडा रेल्वे स्थानकावर, रेल्वेच्या नकाशावर खऱ्या अर्थाने येईल. परळी, लातूर रोड, पूर्णा, परभणी, अंकाई या जंक्शनवर इंजिन बदलण्याची जी प्रक्रिया थांबली पाहिजे त्या जागी प्रगतीचे इंजिन सुरू झाले पाहिजे. हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि हा तुम्हाला समजला पाहिजे. नेमकं गाडी का थांबती, याच्या मागचं कारण काय, आणि जास्तीत जास्त माझ्या जेवढे पण मराठवाड्याचे रेल्वे प्रेमी आहेत किंवा जे तुम्ही सर्वजण प्रेम देत आहेत, मागचे सर्व व्हिडिओवर तुमच्या कमेंट्स मला येत आहेत. या कमेंट्सला मी उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करतो. असाच हा मुद्दा अनेक मित्रांनी मला कमेंटमध्ये विचारला होता. त्यावरूनच आपण यावर आवाज उठवण्यासाठी हा प्रयत्न केलाय. निश्चितच येणाऱ्या काळात रेल्वेच्या विकासासाठी, रेल्वेच्या प्रश्नासाठी एक सक्षम आवाज आणि आपला विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आणि अशाच रेल्वेच्या व्हिडिओज बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्राला ही गोष्ट माहिती होती का किंवा तुम्ही त्या रेल्वे स्थानकावर कधी थांबला आहेत का, तुमचा काय अनुभव आहे ते सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.